मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPC साठी भूगोलवर आधारित 30 प्रश्न पाहणार आहोत आणि RRB NTPC प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर चौथा आहे। याच्या आधीचे 3 व्हिडिओ पाहायचे असतील तर प्ले स्टोरवरून म्हणजे विठ्ठल जोशी या यूट्यूब चॅनलवर RRB NTPC नावाचं प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला आधीचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। जर तुम्हाला RRB NTPC ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ई बुक विकत घ्या। सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या 3 विषयांची माहिती डिटेल्समध्ये दिलेली आहे आणि TCS पॅटर्ननुसार ही सर्व माहिती आहे। पहिला प्रश्न आहे, सूर्याद्वारे उत्सर्जित हानिकारक किरणे हे डॅश डॅश असतात। तर सूर्याद्वारे उत्सर्जित जी हानिकारक किरणं असतात ना, ती किरणं ही नेहमी अतिनील किरणं असतात। बी हे त्याचं उत्तर आहे, अतिनील किरणे। सुरत या शहरातून कोणती नदी वाहते? तर सुरत हे जे शहर आहे ना, त्याच्यातून तापी नदी वाहते। म्हणजे याच्यावर असाही प्रश्न बऱ्याच परीक्षांना आलेला आहे की सुरत शहर कोणत्या नदीच्या तीरावर आहे? तर सुरत हे शहर तापी या नदीच्या तीरावर आहे आणि सुरत हे शहर गुजरात या राज्यामध्ये आहे। कपड्यासाठी आणि हिऱ्याच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे। गोमेतेसवारा प्रतिमा कोणत्या राज्यात आहे? तर गोमेतेसवारा ही जी प्रतिमा आहे ना, ही कर्नाटक या राज्याशी संबंधित आहे। बी हे त्याचं उत्तर आहे। गोमटेश्वरा येथे ॲक्च्युली जैन धर्माशी संबंधित डॅश डॅश भारताला 2 भागात विभाजित करते। तर कर्करेषा जी आहे ना, ती भारताला 2 भागांमध्ये विभाजित करते। भारताच्या मध्यातून ही कर्करेषा गेलेली आहे, 8 राज्यांमधून जाते। खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम हा भारतामध्ये नाही? तर याच्यामध्ये ना, ब्रह्मपुत्रा या नदीचा जो उगम आहे ना, तो भारतामध्ये झालेला नाही, तिबेटमध्ये झालेला आहे आणि पुढे मग ती अरुणाचल प्रदेशमध्ये भारतामध्ये प्रवेश करते। पुढचा प्रश्न आहे, सूर्याच्या वायुमंडळामध्ये भरपूर प्रमाणात आढळणारा घटक खालीलपैकी कोणता आहे? तर सूर्याच्या वायुमंडळामध्ये ना, सर्वात जास्त प्रमाणात हायड्रोजन हा वायू आढळतो, तर हायड्रोजन हे त्याचं उत्तर आहे। भारतामध्ये मॅंगनीजचे सर्वात मोठे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर भारतामध्ये मॅंगनीजचं सर्वात जास्त उत्पादन करणारं राज्य हे ओडिशा हे राज्य आहे। आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, नंतरच्या व्हिडिओमध्ये करेक्शन केलं जाईल। लू एक प्रकारचे डॅश डॅश आहे। तर लू हे जे आहे ना, एक प्रकारचे थंड वारे आहेत। बी हे त्याचं उत्तर आहे। सुंदरबन डॅश डॅशचे घर आहे। तर सुंदरबन हे जे आहे ना, हे रॉयल बंगाल टायगर यांचं घर आहे आणि हा जो सुंदरबनचा भाग आहे तो आपला पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या दरम्यान जो गंगा नदीनं त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे त्या ठिकाणी आहे। तर रॉयल बंगाल टायगर, त्याला बेंगॉली टायगर असं सुद्धा म्हटलं जातं। जमिनीतून उष्णतेचा उपयोग करून त्यापासून ऊर्जा मिळवली जाते, त्यास काय म्हणतात? तर जमिनीतून उष्णतेचा उपयोग करून त्यापासून ऊर्जा मिळवली जाते, त्यालाच आपण भूऔष्णिक ऊर्जा असं म्हणतो। डी हे त्याचं उत्तर आहे, जिओथर्मल एनर्जी। मँगो शॉवर ही अत्यंत उपयुक्त म्हणून अंबासरी प्रसिद्ध आहे, जी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर मँगो शॉवर किंवा अंबासरी हे जे आहे ना, हे प्रामुख्याने आता दिलेल्या पर्यायानुसार केरळ या राज्यामध्ये आढळते। सी हे त्याचं उत्तर आहे। खालीलपैकी कोणते पश्चिम बंगालचे शेजारी राज्य नाही? तर याच्यामध्ये झारखंड पश्चिम बंगालला लागून आहे, ओडिशा लागून आहे, सिक्कीम लागून आहे, मेघालय हे त्याचं उत्तर आहे। तर मेघालय हे पश्चिम बंगालचं शेजारी राज्य नाही। जदुगोडाची खाण डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे। तर जदुगोडाची जी खाण आहे ना, ती युरेनियमसाठी प्रसिद्ध आहे। ए हे त्याचं उत्तर आहे, युरेनियम। पश्चिम बंगाल राज्याला डॅश डॅश सीमा लागते? तर पश्चिम बंगाल या राज्याला 3 राज्यांच्या सीमा लागतात, ज्यांची नावं आपण वरच पाहिलेली आहेत। काटेरी वने डॅश डॅशमध्ये आढळतात? तर काटेरी जी वने आहेत ना, ती राजस्थान या राज्यामध्ये आढळतात। ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो ना, त्या ठिकाणी ही काटेरी वने आढळत असतात। त्याच्या पुढे पाहता अजून 15 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत। त्याच्या आधी जर तुम्हाला RRB NTPC साठी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचं पुस्तकं घरपोच पाहिजे असतील तर
8806068618 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा मॅथ्स रिझनिंग बूट म्हणून. तुम्हाला घरपोच पोस्टाने पुस्तकं मिळून जातील. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश सूर्याद्वारे उत्सर्जित होणारे किरणे त्वचेच्या कॅन्सरसाठी जबाबदार असतात. तर याच्यामध्ये ना अल्ट्राव्हायोलेट ही जी किरणं आहेत ती किरणं त्वचेच्या कॅन्सरसाठी जबाबदार असतात. आणि आपल्याकडे जो ओझोन हा थर आहे ना पृथ्वीच्या वातावरणामध्ये, तो ओझोन नावाचा थर ही किरणं शोषून घेण्याचं काम करतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो. राजस्थानमधील सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर राजस्थानमधील सर्वात मोठं शहर हे जयपूर आहे आणि जयपूर हीच राजस्थानची राजधानीसुद्धा आहे. जयपूरलाच आपण पिंक सिटी किंवा मराठीमध्ये गुलाबी शहर असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा डॅश डॅश सर्वात मोठा देश आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील 7वा मोठा देश आहे. ए हे त्याचं उत्तर आहे 7वा. पृथ्वीच्या आवरणात वायूसोबत इतर मिसळलेल्या पदार्थांना काय म्हणतात? तर पृथ्वीच्या आवरणात वायूंसोबत इतर मिसळलेल्या पदार्थांनाच आपण काय म्हणतो? तर मॅग्मा असं म्हणतो. सी हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणते राजस्थानातील शहर नाही? तर राजस्थानमधील कोणतं शहर नाही असा तो प्रश्न आहे. तर याच्यामध्ये टोंक हे राजस्थानमधील शहर आहे. नागौर हे सुद्धा राजस्थानमधील शहर आहे. नागौर या शहरामध्ये पंचायत राजची सुरुवात झाली. त्याच्यानंतर नवसारी हे राजस्थानमधील शहर नाही. नवसारी जे आहे ना ते गुजरातमध्ये आहे आणि सीकर हे राजस्थानमधील शहर आहे. 2 प्रश्न रिपीट करतो, तुम्हाला व्यवस्थित दिसत नव्हतं. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा 7वा सर्वात मोठा देश आहे. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. पृथ्वीच्या आवरणात वायूसोबत इतर मिसळलेल्या पदार्थांना काय म्हणतात? तर त्यांना मॅग्मा असं म्हटलं जातं. आणि खालीलपैकी कोणते राजस्थानमधील शहर नाही? तर नवसारी हे राजस्थानमधील शहर नाही, तर ते गुजरातमध्ये आहे. मग टोंक, नागौर, सीकर ही राजस्थानमधील शहरं आहेत. जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये भारताचे स्थान कोणते आहे? तर जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशामध्ये भारताचे स्थान हे त्यावेळेला म्हणजे जेव्हा हा पेपर झाला तेव्हा दुसरं होतं, पण आत्ताचा जर विचार केला तर आता पहिलं स्थान आहे. कारण 2023मध्येच भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. मग आत्ता जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्ही पहिलं असं द्यायला पाहिजे. चीनवर मात करून भारत आता पुढे गेलेला आहे. म्हणजे आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या ही भारतामध्ये आहे. पुढचा प्रश्न शुष्क पानझडी वने गीर डॅश डॅशमध्ये आढळतात. तर शुष्क पानझडी वने गीर ही गुजरातमध्ये आढळतात. आता हे जे गीर आहे ना, गीर ड्राय तुम्ही ऐकलं असेल तर ते गुजरातमध्येच आहे, म्हणून याचं उत्तर बी हे आहे. त्याच्या पुढे पहा, भारताचे पूर्वेकडील शेजारी राष्ट्र डॅश डॅश आहे. तर भारताचे पूर्वेकडील शेजारील जे राष्ट्र आहे ना ते आहे बांगलादेश. चीन हा भारताच्या उत्तरेला आहे, नेपाळ भारताच्या उत्तरेला आहे, श्रीलंका भारताच्या दक्षिणेला आहे, पण बांगलादेश हा भारताच्या पूर्व दिशेला आहे. खालीलपैकी कोणती वनस्पती एकलिंगी आहे? तर याच्यामध्ये ना पपई ही जी वनस्पती आहे ना ती एकलिंगी आहे. म्हणजे तिचं जे फूल असते तर पुलिंगी असतं किंवा स्त्रीलिंगी असतं, म्हणून तिला कुठलं तरी एकच लिंग असतं, म्हणून ते एकलिंगी आहे. हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मीर राज्यामध्ये सफरचंदाच्या उत्पादनामध्ये वृद्धीचे वर्णन कोण करते? म्हणजे सफरचंदाच्या उत्पादनासाठी वाढ व्हावा यासाठी कोणती क्रांती झाली? तर ती झालेली आहे गुलाबी क्रांती झालेली आहे. हरित क्रांती ही शेतीशी संबंधित आहे, श्वेत क्रांती ही दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे आणि गुलाबी क्रांती ही सफरचंदाच्या उत्पादनाशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणती नदी सप्तसिंधू क्षेत्रामधून वाहत नाही? आता सप्तसिंधू क्षेत्रामधून न वाहणारी नदी कोणती आहे? तर ती आहे यमुना. कारण यमुना ही गंगा नदीची उपनदी आहे, पण सरस्वती, झेलम, चिनाब ह्या सप्तसिंधू क्षेत्रामधून वाहणाऱ्या नद्या आहेत. नरोरा न्यूक्लिअर रिॲक्टर स्टेशन डॅश डॅशमध्ये आहे. तर नरोरा हे जे अणुविद्युत केंद्र आहे ना ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. ए हे त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. शिंगारेनी येथील खाणीमध्ये भरपूर प्रमाणात काय आढळते? तर शिंगारेनी येथील जी खाणी आहेत ना त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कोळसा आढळतो. म्हणजे शिंगारेनी कोळसा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
केरळच्या बॅटवॉटरला डॅश डॅश देखील म्हणतात. तर केरळचा जो बॅटवॉटर आहे ना त्याला लगून असं सुद्धा म्हणतात आणि केरळ हे बॅटवॉटरसाठी प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात मोठा जमिनीने वेढलेला पाण्याचा साठा कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा जमिनीने वेढलेला पाण्याचा साठा हा कॅस्पियन समुद्र आहे. म्हणजे कॅस्पियन समुद्राच्या सर्व बाजूनी जमीन आहे. पृथ्वीवरील वस्तूचे वजन हे चंद्रावरील तिच्या वजनाच्या डॅश डॅश पट असते. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. उद्याच्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर दिलं जाईल. आणि ऑप्शन आहेत 1/6, दुसरा ऑप्शन आहे 5, तिसरा ऑप्शन आहे 1/5 आणि चौथा ऑप्शन आहे 6. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जर तुम्हाला RRB NTPCसाठी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ईबुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.